मित्रो नमस्कार. सध्या आपण फोकस करतोय महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर. 2024 सुरू आहे आणि 2024मध्ये महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतींचा थरार अतिशय चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट रेस महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेत. प्रत्येकाचं एक स्वप्न असते, प्रत्येक तरुण पिढीमधील प्रत्येकाचं एक स्वप्न असते किंवा जो माणूस जन्माला येतोय त्या प्रत्येकाचं एक स्वप्न असते की आपल्या घरी एक ब्रँडेड लक्झरियस गाडी असावी. आणि ही जर गाडी श्वान शर्यत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एखाद्या तरुणाला त्या श्वान शर्यतीन थ्रू म्हणजे श्वान शर्यत विन करून जर एखादी थार, खरं बोलतोय मी, थार, तरी थार मिळवले महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये जानेवारीमध्ये जी रेस झाली महाडर्बी, या महाडर्बीमध्ये महाराष्ट्रामधील वीरा नावाच्या फिमेलनं थार जिंकले. आणि ही थार बघण्यासाठी किंवा थारचे जे मालक आहेत अनिकेत सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी, हे दोघं बंधू आहेत की जे वीरा नावाच्या एका फिमेलवर काम करतायत. आणि ही वीरा महाराष्ट्रामध्ये कशीच त्यानं सक्सेस मिळवला आहे, नीलकंठीसारखी महाडर्बी तिने कशी विन केले, या गोष्टींवर आपण चर्चा करण्यासाठी आज पांढरवाडी या गावी आलो आहे. सातारा जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे पांढरवाडी, पण या गावाला ह्या वीरामुळे आज पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर या श्वान शर्यत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मंडळी, प्रत्येक त्यांच्याबरोबर जोडले गेलेले मित्र किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे जे पंजाब राज्यातील असू दे, कर्नाटक राज्य असू दे किंवा तमिळनाडू असू दे, प्रत्येकानं नीलकंठीची महाडर्बी बघितली जी दर 3 वर्षानंतर होते. तर या नीलकंठीची महाडर्बीमध्ये जी 2024मध्ये झाली आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं थार, आणि थार विन केले वीरानं. ही वीरा नेमकी कोण आहे, त्याच्यावरती नेमकं कसं काम करत होते अनिकेत सूर्यवंशी आणि नितीन सूर्यवंशी, की या वीरामुळे त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झाले, पूर्ण भारतामध्ये नाव झाले. तर या वीराच्या मालकांची मुलाखतीसाठी अनिकेत सूर्यवंशी जे आहेत ते इंडियन आर्मीमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि सुट्टीवर आले. तर त्यांना भेटण्यासाठी आपण आज पांढरवाडी या गावी आलो सातारा जिल्ह्यामध्ये. तर त्यांच्या मालकांना भेटूया आणि पूर्ण वीराचा जो प्रवास आहे थार जिंकेपर्यंतचा, या प्रवासावर एक थोडक्यात चर्चासत्र करायचं आहे. तर चला भेटूया वीराच्या मालकांना. मित्रो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, 2024चा आपला ग्राउंडचा रेसिंगचा जो सीझन आहे तो नवीन सीझन सुरू झाला आहे आणि या सीझनची सुरुवात एका महाडर्बीने झाली की ज्या महाडर्बीची वाट पूर्ण महाराष्ट्र एक आतुरतेने वाट बघत असतो. नीलकंठी महाडर्बी जानेवारीमध्ये ही रेस झाली होती. नीलकंठी महाडर्बी दर 3 वर्षानंतर रेस होते आणि या रेसची प्रत्येकजण म्हणजे जो या क्षेत्रात उतरला आहे तो प्रत्येकजण नीलकंठीच्या महाडर्बीची वाट नेहमीच बघत असतो. यावर्षी 2024मध्ये जानेवारीमध्ये जी महाडर्बी झाली त्या रेसला प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं थार. आणि ही थार कोण जिंकणार याबद्दल अनेक भाकितं 2023च्या सीझन एंडिंगपासून ते 2024 जो सीझन सुरू झाला रेस होईपर्यंत अनेक भाकितं मांडली जात होती की हा श्वान नंबर होऊ शकतो, हा श्वान नंबर होऊ शकतो, किंवा अनेकांनी अतिशय लाख मोलाची श्वान पंजाब राज्यातून महाराष्ट्रामध्ये आणले. पण महाराष्ट्रामधीलच तयार झालेल्या एका फिमेलनं पंजाब राज्यातील एका चांगल्या श्वानाला हरवून नीलकंठीची जी महाडर्बी होती ती विन केली आणि पहिला नंबर मिळवला. आणि या फिमेलचं नाव आहे वीरा. तर ही वीरा नेमकी कोण आहे, तिची ब्लड लाईन काय आहे, तिच्यावर तिचे मालक नेमकं काय काम करतात, याबद्दल एक थोडक्यात चर्चासत्र म्हणून आपण आज पांढरवाडीमध्ये आलो. तर आजपर्यंत आपण मुलाखतींना सुरुवात करायचो ते मालकाच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करायचो की ज्यामध्ये आपण नेमके मालक कोण आहेत, त्यांनी तिच्यावर काय काम केलं, त्यांचा स्वतःचा व्यवसाय काय आणि ते या क्षेत्रामध्ये कधी उतरले, या गोष्टींपासून सुरुवात करायचो. पण आज वीरानं मालकाचंच नाव इतकं मोठे केले की पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये या वीरामुळे या मालकांना सर्वजण ओळखायला लागले. तर आज आपण सुरुवात करणार आहे तर नेमकी वीरा कोण आहे आणि त्याच्याबद्दल पूर्ण त्यांच्याकडून डिटेल घ्यायचे. तर दादा नमस्कार. पहिल्यांदा मी तुमचं चॅनलवर स्वागत करतो. आज संपूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण भारतामध्ये जे या क्षेत्रात काम करत आहेत, श्वान क्षेत्रामध्ये जी मंडळी उतरलेली आहेत किंवा जी जुनी जाणकार मंडळी आहेत पहिल्यापासून या क्षेत्रात काम करत आहेत, ही सर्व मंडळी आज वीरामुळे तुम्हाला ओळखायला लागले. पण वीराची ब्लड लाईन नेमकी माहीत नाही आहे, तिची खरेदी कशी झाली होती, तुम्ही नेमकी ती कोणाकडून आणली होती, तिचा काय परफॉर्मन्स बघून तुम्ही खरेदी केली होती की जिनं महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात मोठी जी डर्बी झाली ती विन केली. तर त्यामुळे तुम्हाला आज सर्व लोक ओळखायला लागले. तर आपण आज पहिल्यांदा वीरापासून सुरुवात करायची. वीरा नेमकी तुम्ही कोणाकडून आणली होती, त्याची ब्लड लाईन काय आणि काय बघून तुम्ही फिमेल खरेदी केली होती. तर पहिल्यांदा वीराबद्दल डिटेल द्या, त्याची ब्लड लाईन काय होती. वीराची ब्लड लाईन सपेरा काला पंजाब चॅम्पियन, 6 मोटरसायकल विजेता आणि राजमाता एक्सप्रेस लक्ष्मी ची मुलगी रिंकू उर्फ राजलक्ष्मी हिची मुलगी वीरा. म्हणजे
जी रिंकू आहे हम्म. लक्ष्मीची मुलगी तिला मेट केला होता सपेरा. सपेरा काला. तर या सपेरा कालाच्या ब्लड लाईन मधील फिमेल आहे आणि सध्या तिचं वय काय आणि तुम्ही स्वतःकडे कधी आणली फिमेल? 18 महिन्याची असताना तिला खरेदी केली आम्ही हम्म. कृष्णा उमाजी कापसे यांच्याकडून. कसा व्यवहार झाला होता? तुम्हाला कोण सुचवलं होतं की तुम्ही डायरेक्ट जाऊन फिमेल परचेस केली होती? ब्लड लाईन बघितलेली आम्ही पहिल्यांदा आणि डायरेक्ट जाऊन त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी ते 2.5 लाख रुपये किंमतीला ती घेऊन आलो आम्ही. त्याला तुम्ही तिला ट्रॅक वगैरे दिला होता की ऑलरेडी व्हिडिओ वगैरे बघितली होती? तिनं एका आपशिंगे मैदानात 5वा नंबर केला तिनं. बरं. म्हणजे त्या त्या बेसवर बेसवरचा परफॉर्मन्स बघून हो. तुम्ही फिमेल खरेदी केली होती. हो तर आज वीरामुळे तुम्हाला सर्व महाराष्ट्र ओळखतोय. हो. तुमची स्वतःची ओळख काय? म्हणजे तुमचं नाव गाव काय? तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही काय करताय सध्या? माझं नाव अनिकेत हनुमंत सूर्यवंशी. मी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे सध्या. कधीपासून आहात तुम्ही? मी 2018 पासून आहे. मी तुमचे बंधू नितीन दादा. तर तुमची पण ओळख करून द्या. तुम्ही फील्डमध्ये कधीपासून आहात की तुम्हाला दोघांना आवड एकाच वेळेची आणि तुम्ही स्वतः ग्राउंडला इंट्रोड्यूस कधी झाला होता? मी 2020 पासून ह्या क्षेत्रात आहे. पहिल्यांदा एक फिमेल घेतली किरण पवारकडून. बिग कशिनो आणि लिटल बाजाबनीची मुलगी. ती आमच्याकडे पहिल्यांदा फिमेल आली. पण काय एवढं म्हणजे आम्हाला रिझल्ट एवढा अनुभव नव्हता. तुमचा अनुभव नव्हता. तुम्हाला मार्गदर्शन कसं होतं काय? मार्गदर्शन न भेटल्यामुळे आम्हाला एवढा तिच्याकडून परफॉर्मन्स भेटला नाही. बरं. नंतर मग आम्ही खरेदी केली तिच्यानंतर. म्हणजे तुमचा या क्षेत्रातला पहिला अनुभव कटू होता. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फिमेल घेतली पहिल्यांदा तुम्हाला सक्सेस मिळाला नाही. तर नितीन आता सध्या विरा तर सध्या तुमच्याकडे आहे. विरामुळे तुमचं नाव पण झालंय. पण तुम्हाला वैयक्तिक ग्राउंडची आवड कधीपासून लागली? म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली होती ग्राउंडमध्ये? आता ही विरा तुम्ही खरेदी केली त्याच्या आधी पण तुमच्याकडे पिल्लू होतं. पण तुम्ही वैयक्तिक ग्राउंडला इंट्रोड्यूस कधी झाला? वैयक्तिक पुशेगाव डर्बी बघितली मी. तेव्हापासून आवड निर्माण झाली मला. पुसेगाव डर्बीपासून तुम्ही स्वतः ग्राउंड बघायला आला. आता विराची सुरुवात तुमच्याकडची म्हणजे ज्यावेळेला तुम्ही विरा खरेदी केली तुमच्याकडे तुम्ही तुमच्या डाएट प्लॅनप्रमाणे तिला जेवण सुरू केलं काय असेल ते व्यायाम सुरू केला. तुमची वैयक्तिक पहिली रेस आणि अनुभव कसा होता? तिला खरेदी केल्यानंतर आम्ही पहिली रेस माळशिरसमध्ये खेळलो. तिथं तिने चौथ्या राऊंडमधून बाहेर निघाली. बरं. माळशिरसला तेव्हा 12वा नंबर आला तिचा. नंतर मग त्याच्यानंतरचं मैदान काशेगाव डर्बी तिथं 1 नंबर गेला. दुसरे मैदान. मग तुम्ही ज्यावेळेला फिमेल त्यांच्याकडे घेतली म्हणजे कृष्णा कापसेंकडनं फिमेल घेतली त्यानंतर तुम्ही वैयक्तिक स्वतः फिमेल पळवायला लागला. मग त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्हाला ह्याच्या आधी अनुभव काही नव्हता या फील्डमधला, तुम्हाला सक्सेस मिळाला नव्हता पहिल्या फिमेलमध्ये. त्यावेळेला तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन होतं की फिमेल घेतल्यानंतर तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं का की जेणेकरून तुमची फिमेल पहिला नंबर करायला लागली? कृष्णा कापसे आम्हाला मार्गदर्शन करत होते. काय अडचणी आल्या की ते सांगायचे असे करा तसे करा. त्यांच्याकडूनच सर्व. तर या फील्डमध्ये आपण एक गोष्ट आतापर्यंत बघितली की एखाद्याकडनं आपण पिल्लू खरेदी केलं किंवा त्या माणसाचा अनुभव आहे त्याच्याकडचे डॉग चांगले पडतात म्हणून आपण एखाद्याकडनं पिल्लू एखादं खरेदी केलं की तो माणूस पुन्हा मार्गदर्शन करत नाही. तात्पुरताच व्यवहार राहतोय तुमचा म्हणजे पैशांपुरतं. फक्त एकदा पैसे मिळाले की पुन्हा तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन पण मिळत नाही. बरीच जी नवीन मित्रमंडळी आपण या क्षेत्रात बघतोय खरेदी करताना चांगले पैसे लावून पिल्लं वगैरे खरेदी करतात. पण चुकीचं मार्गदर्शन मिळत असेल किंवा मार्गदर्शन नसेल त्यामुळे त्यांना सक्सेस मिळत नाही या फील्डमधला. पण कृष्णा कापसेने एक काम केलं की तुम्हाला फिमेल दिल्यानंतर सुद्धा त्यांचं मार्गदर्शन तसंच ठेवलं होतं कारण तुम्ही किंमत पण तेवढी लावली होती. 2.5 लाख सध्या महाराष्ट्रामध्ये श्वान खरेदी करणं सध्या सहजासहजी शक्य नाही कोणाला की महाराष्ट्रामध्ये पळणाऱ्या श्वान. एक वेळ माणूस काय करतोय आपल्या भागातला एक क्रेज आहे म्हणून पंजाबला जाऊन श्वान खरेदी करतोय. तिथं 2 लाख 2.5 लाख किंवा लाखभर रुपये किंमत होती. पण महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख देऊन श्वान सध्या खरेदी करणं सहजासहजी कोण शक्य कोणाला वाटत नाही. आणि त्यांना एक भीती असते म्हणत की बाबा काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय कोण श्वान विकत नाही. हे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये. आणि फसले पण भरपूर जातात मित्र आपले की फक्त व्हॉट्सअपवरची व्हिडिओ किंवा इंस्टावरची व्हिडिओ किंवा मालकाने टाकलेला व्हिडिओ एखादा रेसचा व्हिडिओ एखाद्या व्हिडिओवरनं फिमेल एखादी खरेदी करणं किंवा मेल खरेदी करणं हे पुढं धोक्यात जाऊ शकते. म्हणजे त्यांच्याकडनं लावलेले पैसे ते वाया पण जाऊ शकतात. पण तुम्हाला तुमच्या फिमेलला परफॉर्मन्स चांगला दिला आहे बरोबर आहे आणि त्या थ्रू आज तुम्ही यश पण मिळवले. तर मला सांगा आता सध्या तुम्ही फिमेलवर कसं काम करताय? म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फिमेल खरेदी केली रेसचं तुमचं शेड्यूल कसं असते आणि एखादा ग्राउंड घरी ठेवताना सपोर्ट पण लागतोय. तर तुमचं वातावरण कसं होतं ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला एखादा श्वान घरी आणला त्यावेळेला तुम्हाला घरून सपोर्ट होता का? किंवा फिमेलला आता नंबर केल्यामुळे सपोर्ट सुरू झाला आहे किंवा मित्रमंडळींमधनं सपोर्ट कसा मिळतोय तुम्हाला?
सध्या कसा सपोर्ट आहे, म्हणजे फॅमिली सपोर्ट म्हणा किंवा मित्रमंडळींमध्ये सपोर्ट म्हणा? फॅमिली सपोर्ट आहे मला आणि मित्रांचा बी सपोर्ट असल्यामुळे या यशापर्यंत आम्ही पोचलो. बरं. कसं काय सपोर्ट करतात मित्र तुम्हाला? मित्र काय सगळं म्हणजे व्यायाम घेताना एक दोघं जण तरी असतात आमच्याबरोबर. फिरवताना तरी काय कशी प्रॅक्टिस देता तुम्ही, म्हणजे काय? प्रॅक्टिस गाडीबरोबर व्यायाम असतो 4 किलोमीटर हा व्यायाम कुठल्या वेळी देतात, सकाळी की संध्याकाळी? सकाळी. सकाळी जाणं 4 येणं 4 की नाही, जाऊन येऊन 4? जाऊन येऊन 4 किलोमीटर. आता ऑफ सीझन मध्ये प्रॅक्टिस सेशन कसं असते तुमचं? ऑफ सीझनला नुसतं चालवून आणतो आम्ही 3 किलोमीटर. बरं. त्याचे प्रॅक्टिस सेशन मध्ये आता तुम्ही स्वतः कधी ट्रॅक वगैरे देता का फिमेलला? जर गॅप पडला मैदानामध्ये तर मग फेरं ओढायला लागतं. तरी किती दिवसाच्या गॅपमध्ये तुम्ही फेरी ओढताय? 10 दिवसाच्या अंतराने. 10 दिवसाच्या अंतरात एका वेळेला किती ट्रॅक द्यायला पाहिजे काय? एका वेळेला 3च ट्रॅक. बरं. ते सिंगल डबल कसे काय, जसं तुमच्याकडे श्वान असतील त्यावर? सिंगलच देतो आम्ही जेणेकरून. 3 म्हणजे 3 ते 4 जास्तीत जास्त फेरे देत आहे हो. एका वेळेला. तर भाऊजी आता वीरा तुमच्याकडे चांगला परफॉर्मन्स द्यायला लागले, पण ज्यावेळेला तुम्ही वीरासोबत पहिलं मैदान खेळला त्या तुम्हाला नेमकी त्याच्यात काय खासियत वाटली, कसा परफॉर्मन्स देत होती फिमेल? खासियत म्हणजे ते मऊ टॅकवर जास्त चांगली पळते आणि 1-2 राऊंड काढला की ती म्हणजे रुटीनमध्ये त्यानं स्पीड चांगलं लावते. म्हणजे सुरुवातीच्या ट्रॅक नंतर एकदा गरम झाले की फिमेल पुन्हा चांगलं स्पीड लावायला लागते. किती मीटरच्या ट्रॅकला जास्त स्पीड काढते फिमेल? शक्यतो तिचं फिनिशिंग चांगलं असल्यामुळे 130च्या ट्रॅक पाहिजे तिला, तेव्हा ती रिझल्ट देते चांगलं. म्हणजे नीलकर्णीला जसा मोठा ट्रॅक होता की जिथं फिनिश लाईन थोडी लांब होती, या चांगल्या फिनिश लाईनला असलं म्हणजे आपल्याकडे रेग्युलर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये 120चा ट्रॅक असतो, 120 मीटरला निकाल द्यायचे असते आपले, आणि डमी थांबण्यासाठी किंवा पुढे कुत्रीना थांबण्यासाठी जागा भरपूर ठेवलेली असते. तर 130 मीटरचा जिथं ट्रॅक आहे तिथं वीरा चांगला परफॉर्मन्स देते असं तुम्हाला वाटते? तर एक गोष्ट मध्ये बघत होतो आपण की सर्वांमध्ये एक चर्चा चालू होती की वीरा फक्त अवताडवाडीच्या मैदानात नंबरवर आले, आणि ज्यावेळेला महाडर्बी आली नीलकर्णीची त्यावेळेला अनेक भाकीत होत होती की हाच नंबर करणार, हाच नंबर. पण वीराचा आधीचा परफॉर्मन्स इतका चांगला असून सुद्धा वीराचं नाव त्या लिस्टमध्ये कुठं दिसत नव्हतं जास्त करून, पण वीरानं त्या दिवशी नंबर पण केला. तर याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? याबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही 1 महिना पूर्णपणे मैदानापासून दूर राहिलो ना, आणि तुम्हाला आठवत असेल पुशेगावात 14 तारखेला मैदान होतं, यात्रेचं मैदान 51 डर्बी, मोठी डर्बी, आणि तिथं वीराला आम्ही काढले आणि फेरं म्हणून तिथं त्या मैदानात आम्ही काढलेली, फेरं ओढायचं म्हणून, कारण 6 दिवसाच्या नंतर नीलकर्णीचं मोठं मैदान होतं. मग तिथं आम्ही 4 फेरं काढून वीराला थांबवली. तर सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होती, वीरा का थांबवली, वीरा का थांबवली. मग नंतर नीलकर्णीचं मैदान झालं आणि तिथं तिनं 1 नंबर करून दाखवला. मग आम्ही म्हणजे आमचा प्लॅन होता तो तिनं करून दाखवला, सक्सेस झालो आम्ही. तिथं तिनं करून दाखवला, असं ह्यासाठी आम्ही थांबवलं की फक्त अवताडवाडीतच नंबर होते. आणि असं काय नाही की अवताडवाडीतच नंबर करते, तिनं महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात नंबर केलेला आहे. फक्त मला वाटतं अवताडवाडीत रेस काय म्हणजे त्या 2023ला प्रशांत भाई यांनी 2023ला एका वर्षात 12 मैदान घेतलं, ते रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. तुम्हाला मला वाटतं थोडंफार जवळ पडतं आणि ट्रॅक सुद्धा चांगला आहे तिथला, त्यामुळं तुम्ही त्या रेसवर जास्त पार्टिसिपेट करत होता. तर आता ज्यावेळेला नीलकर्णीची रेस विन केली, तुम्ही या क्षेत्रात उतरल्यानंतर काही निगेटिव्ह गोष्टी असतील किंवा एखादं म्हणत असेल की बाबा कशाला या क्षेत्रात तू उतरतोयस किंवा काय, आणि नीलकर्णीची रेस विन झाल्यानंतर किंवा जो मधला टप्पा होता अवताडवाडीच्या रेसवर फिमेल बऱ्यापैकी प्रत्येक रेसला फायनलला उभी होती, त्यानंतरचा कसा म्हणजे वातावरणात काय बदल झाला, फॅमिलीमध्ये असू दे किंवा मित्र परिवारामध्ये असू दे, काय बदल तुम्हाला अपेक्षित होता आणि तो बदल झाला? आम्ही जेव्हा 2020मध्ये पहिला श्वान आणला तेव्हा म्हणजे निगेटिव्ह आमच्याबद्दल खूप लोक बोलायचे, या नादाने काय पोट भरतं का असे वगैरे बोलतात लोक, तसं काय नाही. पण नंतर 2024ला जेव्हा थार गाडी जिंकली तेव्हा पोट भरतं का काही सगळ्या महाराष्ट्राला कळलं. 2024मध्ये ज्यावेळी थार जिंकली पूर्ण वातावरण बदललं असणार. वातावरण बदललं आणि बघण्याचा नजरिया बदलला, लोकांचा दृष्टिकोन बदलला बघायचं तुमच्याकडे. तर नीलकर्णीची रेसच्या दिवशी आपण बघितलं, पण असं नाही की नीलकर्णी दिवशी चांगली पळाली फिमेल, त्याच्या आधी पण फिमेल चांगला परफॉर्मन्स देतच होती. तर मला चालू सीझनमध्ये तुमच्याकडे फिमेलचं शेड्यूल पाहिजे, म्हणजे जो डाएट प्लॅन असू दे, किती आणि काय घालताय, त्याचबरोबर व्यायाम काय कसा देत होता, आणि जर समजा 2 रेसमध्ये गॅप असेल तर किती प्रॅक्टिस सेशन तुमचं कसं असायचं,
आणि तुम्ही काय बघून रेसवर पार्टिसिपेट करता? नितीन नाव तुम्ही बोला. रेसवर आम्ही ट्रॅक आणि कॉम्पिटिशन बघूनच रेसवर उतरायचो. आणि डाएट प्लॅन म्हणला तर तिला व्यायाम सकाळी 4 किलोमीटर, नंतर अर्ध्या तासाने तिला दही आणि 2 अंडी, बरं. त्यानंतर मग 9:30ला जेवण. जेवणामध्ये काय देत होतं त्याला? चिकन आणि भाकरी. बरं. हे चालू सीझनमध्ये? हां, चालू. तर एका वेळेला काय चिकन किती क्वांटिटीमध्ये द्यायचा चालू सीझनमध्ये? 500 ग्रॅम. म्हणजे एक अर्धा किलो चिकन अर्धा किलो. सकाळी आणि पुन्हा संध्याकाळचं जेवण. हो. आणि हे तुमचं झालं डाएटचा प्लॅन. व्यायाम 4 किलोमीटर व्हायचा, हा सकाळी द्यायचा. हो, त्यात सकाळी. कसं गाडीबरोबर की कसं? गाडीबरोबर. गाडीबरोबरच व्यायाम आणि प्रॅक्टिस जसं तुम्ही सांगितलं की 10 दिवसाच्या अंतरावर जर समजा रेस नसेल तर त्यावेळी तुम्ही फिरवलं. फेरी द्यायचा. हो. त्यावेळी 3-3 फेरी सफिशियंट होतं. मग इतक्या ह्याच्यात चांगला फिमेल तुमच्या परफॉर्मन्स दिला, बरोबर. आता हा रेसवरचा परफॉर्मन्स बघितला तुम्ही, घरी प्रॅक्टिस सेशन देत असाल किंवा रेसवर पण प्रत्येकाला फिमेल नंबर करते, पण ॲक्च्युअल रेस दिवशीचा तुमचा प्रवास कसा असतो? म्हणजे तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडण्यापासून दुसऱ्या दिवशी फिमेल आणल्यानंतर रिकवर होऊन पुन्हा पुढच्या रेसवर चांगला परफॉर्मन्स मिळाला पाहिजे, यामधला जो गॅप आहे, म्हणजे रेसवर तुम्ही सकाळी पार्टिसिपेट होताना काय डाएट देत आहे, रेसवरचं तुमचं शेड्यूल कसं असते, आणि पुन्हा रिकव्हरीसाठी म्हणजे जी एनर्जी वाया गेलेली असते ही एनर्जी पुन्हा रिकवर होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता, फौजी तुम्ही सांगा. सकाळी रेसला जाताना तिला दही आणि भाकरी जेवण देतोय आम्ही. लाईटली जेवण. तरी किती देत आहे? अर्धी भाकरी आणि एक वाटी दही. बरं. हे सगळं- लाईटली जेवण देतोय आम्ही. बरं. आणि रेसवर गेल्यानंतर जसे फिरत होतात तसं पाणी आणि ग्लुकॉन डी बरं. देऊन तिला रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. बरं. हे पाण्याचं प्रमाण प्रत्येक फेऱ्यानंतर वाढवत आहे की कमी कमी करत आणताय? पाण्याचं प्रमाण शक्यतो म्हणजे वाढवत जातोय थोडं थोडं, बरं. कारण श्वान जसं जसं फेराव जास्त होतं तसं तसं थकलेलं असतं थकलेलं असतं. हां. आणि रिकवर होण्यासाठी थोडं पाणी आणि ग्लुकॉन डी वाढवत चालतोय. हे झालं तुमचं रेसवरचं शेड्यूल. त्यानंतर पुन्हा घरी आणल्यानंतरचा डाएट काय असतोय, आणि पुन्हा समजा बायचान्स काय लागलं असेल पळायला किंवा काय कोणते सप्लिमेंट किंवा काय औषध वगैरे वापरताय काय, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला पूर्ण तिची जी एनर्जी लॉस झाली ती भरून करण्यासाठीचा दुसऱ्या दिवशीचं डाएट, आणि पुन्हा तुम्ही कधी व्यायामात घेत आहे? जसं रेसवरून घरी आणल्यानंतर ज्या दिवशी रेस आहे त्या दिवशी रेसवरून घरी आणल्यानंतर दही आणि भाकरी किंवा अंडी असं नॉर्मल जेवण देतोय तिला. त्या दिवशी चिकन देत नाही अजिबात. म्हणजे जास्त जड जड अन्न द्यायचंच नाही कधी रेस. त्यानंतर पुन्हा असं काय समजा इंजुरी झाली असेल किंवा काय लागलं असेल त्यासाठी काय सप्लिमेंट वापरता की जेणेकरून फास्ट रिकवर होईल? असं काय नाही, आम्ही डॉक्टर राजमाने यांनाच संपर्क करतो. काय लागलं बिगलं असलं मग ते आम्हाला सल्ला देतील ते आम्ही करतो. त्यानंतर पुन्हा रिकवर होण्यासाठी दुसऱ्या दिवशी काय असेल पुन्हा डाएट किंवा हेवी डाएट त्याचं पुन्हा कधी चालू होते? चिकन वगैरे दुसऱ्या दिवशी पण चालू करताय की पुन्हा 1-2 दिवस गॅप देऊन रेस्ट देऊन पुन्हा कसं काय असतं? चिकन दुसऱ्या दिवशीपासून चालू करतोय आणि रेसवरून आल्यानंतर 1-2 दिवस तिला पूर्णपणे रेस्ट देतो. 2 दिवसानंतर पुन्हा व्यायाम चालू. हो. तर दादा आता आपण बघितलं तुम्ही सध्या सक्सेस मिळवताय, बरोबर आहे. सध्या यावेळी तुमचा सक्सेस चांगला चालू आहे. नीलकर्णीमध्ये पण तुम्ही विजय मिळवला आहे. तुमचा अनुभव तुम्हाला कामाला यायला लागला आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही म्हणाला होता की सुरुवातीला मला सक्सेस मिळत नव्हता कारण माझा अनुभव कमी होता किंवा मला मार्गदर्शन कमी होतं. या क्षेत्रात तर तुमचे काही चांगले वाईट अनुभव पण असतील, पण एखादा तुमचा वाईट अनुभव असा काय आहे का या क्षेत्रातला? वाईट अनुभव म्हणजे आम्हाला सुरुवातीला आम्ही रुबी म्हणून श्वान होता आणि तिच्या सोबत बहुत म्हणजे जास्त कष्ट करून सुद्धा आम्हाला सक्सेस भेटलं नाही आणि आम्हाला मार्गदर्शन आणि अनुभव कमी असल्यामुळं ती वाईट अनुभवामध्ये म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळाला नाही. हो. म्हणजे खर्च केला पण तुम्ही कष्ट पण घेतले, जसं तुम्हाला जमलं तसं तुम्ही कष्ट पण केलं, पण मार्गदर्शन नसल्यामुळं किंवा तुमचा वैयक्तिक स्वतःचा अनुभव या क्षेत्रात नसल्यामुळं तुम्हाला पहिल्या फिमेलमधून तेवढा सक्सेस मिळाला नाही. मग आता एखादा तुमचा चांगला अनुभव पण असेल या क्षेत्रातला की बाबा ही गोष्ट अशी आहे की या क्षेत्रामुळेच फक्त मला मिळाली. चांगला अनुभव म्हणायला गेलं तर श्वान क्षेत्रामुळे मला मित्र भेटले, खूप चांगल्या अनुभवामध्ये येतात. म्हणजे फक्त गावातलेच नाहीत किंवा रिलेशनमध्येच नाहीत तर भरपूर, म्हणजे मला वाटतं आता पंजाब महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्व लोक या फक्त फील्डमध्ये एक चांगलाच अनुभव आहे. कारण बघतोय अनेक मित्रमंडळी जोडली जातात, प्रत्येक भागातली, प्रत्येक तालुका, जिल्हा किंवा प्रत्येक राज्यातले लोक तुम्हाला आता ओळखायला लागले. आता असा एखादा कोणता अविस्मरणीय क्षण आहे? माझ्यामध्ये तुमचा एकच क्षण असेल अविस्मरणीय, कारण या फील्डमध्ये उतरणाऱ्या माणसाला सर्वात मोठी डर्बी जिंकायची ही एकच प्रत्येकाच्या डोक्यात असते.
आणि हा क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, पण तरी पण तुमचं तसं काय क्षण हेच की नेलकंठीचं मैदान, थार गाडी हेच काय आमचं. अपेक्षा होत्या तुम्हाला नीलकंठची रेसच्या आधी? अपेक्षा अशी काय नव्हती आम्हाला, फक्त टॉप 10मध्ये राहायची अपेक्षा होती. असं एक नंबर करावा म्हणून आम्ही गेलोच नव्हतो रेसला. बरोबर. म्हणजे तुम्हाला तो एक अविस्मरणीय क्षण आहे तुमचा. कारण पूर्ण भारताला ज्या रेसच्या अपेक्षा लागल्या होत्या, की ज्या रेसला आतुरता लागली होती म्हणूया आपण, की ज्या रेसमध्ये पहिला नंबर कोण करणार, आणि बाकीतांमध्ये नाव नसताना सुद्धा, पण चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा बाकीतांमध्ये नाव नसताना वीरानं पहिला नंबर केला त्या रेसला. हा तुमच्यासाठी नक्कीच चांगला क्षण असणार आहे. कसं वातावरण होतं नीलकंठीच्या वेळेला? म्हणजे तुमचं जाण्याचं प्लॅनिंग कसं ठरलं? किती जण रेसवर गेला होता? त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक फेऱ्यांचा कसा अनुभव होता? आणि मला वाटतं वैयक्तिक तुम्ही पण त्यावेळेला सुट्टी काढून आला हो. होता. तर कसा अनुभव होता त्यावेळेचा? अनुभव म्हणायला गेलं तर शक्यतो आम्ही 10 जण आम्ही रेसवर असतोच प्रत्येक रेसला. आणि असं काही नवीन नव्हतं त्यात जरा. पण मोठं मैदान महाडर्बी म्हटल्यानंतर जरा उत्साह वाढतोच. उत्साह वाढतोय. आणि जसं पहिल्यासारखंच आपलं जे रुटीन होतं तेच आम्ही करत गेलो आणि त्यात सक्सेस झालो. ओके. म्हणजे पहिला जे तुम्ही रुटीन करत होता, हो. वेगळं काय केलेलं नाही. वेगळं काय अजिबात काय केलं. त्यावेळेचं वातावरण कसं होतं? म्हणजे प्रत्येक फेऱ्यानंतर, कारण वातावरण जरा कॉम्पिटिशन भरपूर होतं हो. आणि प्रत्येक फेऱ्यानंतर टफ कॉम्पिटिशन होतं. कोणाकोणाबरोबर कॉम्पिटिशन झालं होतं त्यावेळेला? कॉम्पिटिशन महाकाल महाकालबरोबर मला वाटतं सेमीला झालं ना? सेमीला, सेमीला झालं होतं. स्मार्ट गर्ल असेल, वाईन असेल, म्हणजे चांगल्या चांगल्या चांगले जे चांगले. आता सध्या महाराष्ट्रामध्ये वंडर top मध्ये काला. पडतात. वंडर काला जी फायनल, वंडर काला तर पंजाब चॅम्पियन होता, त्याच्यावर तुमचं फायनल कॉम्पिटिशन झालं होतं. आणि चांगल्या मला वाटते सुरुवातीच्या फेऱ्यापासून चांगलं कॉम्पिटिशन होतं. हो. आणि प्रत्येक फेरा चांगला होता, नियोजन तितकं चांगलं होतं नीलकंठची रेसचं. हो. मला वाटते आजपर्यंतच्या जेवढ्या रेस महाराष्ट्रामध्ये झाल्या, एक सुरुवातीला झाली होती 2016ला पारगाव डर्बी. त्या पारगाव डर्बीनंतर नाईट रेस एक आम्ही इचलकरंजीत घेतली होती. पण उत्कृष्ट ट्रॅक, उत्कृष्ट नियोजन जर जे झालं होतं ते नीलकंठीत झालं होतं. आणि त्या रेसमध्ये सक्सेस मिळवणं म्हणजे मला वाटते महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की नीलकंठीला नंबर व्हावा. हो. आणि तो नंबर मिळवल्यानंतर तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? कसे तुम्हाला फोन यायला लागले किंवा काय कसं वातावरण होतं जागेवरचं? घरचं वातावरण खूप आनंदात होते सगळे. आमच्या म्हणजे पूर्ण गावच आनंदात होतं. घरच नाही, पूर्ण गावच. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही थार जिंकली हम्म. त्यानंतर तुम्हाला पूर्ण गावचा पण सपोर्ट मिळाला असेल चांगला. ज्या हो. तुम्ही म्हणत होता की जसं आधी काही निगेटिव्ह गोष्टी पुढे यायच्या, हो. त्या गोष्टी पुन्हा पॉझिटिव्ह वेने लोक तुमच्याकडे बघायला लागले. हो. किती दिवसानंतर तुम्हाला गाडी मिळाली? गाडी आम्हाला 6-7 महिन्यानंतर मिळाली, वेटिंग असल्यामुळे. वेटिंग जास्त असल्यामुळे. तर बघा मित्रांनो, जसं आपण बघितलं की आजकाल प्रत्येकाचं स्वप्न असते, जी तरुण मित्रमंडळी आहेत किंवा जी एक क्षेत्रामध्ये उतरणार असते किंवा दुसऱ्या क्षेत्रामधील जर असेल, प्रत्येकाचं असते की आपल्या दारात एक ब्रँडेड गाडी असावी, एक चांगला मोबाईल असावा. पण एखाद्या नादामुळं आपल्या घरात एक चांगली गाडी येते आणि ते पण थारसारखी गाडी येते, त्याचा जो आनंद आहे तो आनंद कोणच व्यक्त करू शकत नाही. स्वतः मालकसुद्धा आनंद व्यक्त करू शकत नाही की बाबा चार चौघांमध्ये काय चर्चा चालू असतात. मग प्रसारमाध्यम असू देत किंवा जे सोशल मीडिया, जसं आपलं यूट्यूब चॅनल आहे किंवा आणखीन जे वर्तमानपेपर असते, न्यूजपेपर जे आपण म्हणतोय त्यामध्ये असू दे, अशा बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियामुळे तुम्हाला लोक ओळखायला लागले. तर आणखी दादा, आता बऱ्यापैकी मित्रमंडळी आपण बघतोय या फील्डमध्ये उतरत आहेत, नवीन मित्रमंडळी असेल. तुम्ही पण या क्षेत्रात तसं बघायला गेलं तर नवीनच आहे. तुम्ही डायरेक्ट एक रेडी फिमेल आणली होती, पण तुम्ही तिच्यावर मेहनत चांगली घेतल्यामुळे तुम्हाला यश मिळाले. तर तुमच्या अनुभवाप्रमाणे या क्षेत्रात कोण उतरायला पाहिजे आणि कसं उतरलं गेलं पाहिजे? या क्षेत्रात उतरायचं म्हणलं तर प्रथम आपलं बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे. आणि पहिल्यांदा उद्योगधंदा आणि मग नंतर हे क्षेत्र निवडलेलं कधीही चांगलं. आणि जसं श्वान क्षेत्रात उतरताना पहिल्यांदा श्वान घेताना सुरुवातीला तर ब्लड लाईन बघायला पाहिजे. आणि आत्ता महाराष्ट्रात क्रेज आहे कलर असा पाहिजे, श्वान देखना पाहिजे, साईज हे पाहिजे, ते असे खूप क्रेज आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की ब्लड लाईन आणि कलरचं तर तुम्ही बघायच नाही पाहिजे. कलर काय परफॉर्मन्स दिला म्हणजे बस, कलरचा काही विषयच नाही. काय साईजची श्वान महाराष्ट्रात सक्सेस मीडियम साईज असले तर श्वान सक्सेस होतात. असंच नाही की मोठा साईज पाहिजे, असं काही नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असला तर मीडियम साईजचा श्वान पाहिजे. कारण आपल्याकडे बघतोय आपण, भौगोलिक परिस्थिती आपल्याकडची जर बघितली तर एक तर असला तर मातीचा रेवटा जास्त असतोय, नसला तर एकदम कमी, नाहीतर खरटांचा रंग जास्त आहे. आणि जर वजनदार श्वान असेल आणि मोठ्या साईजचा श्वान असेल तर जास्त करून इंजुरी होण्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त वाटते. कारण पंजाब राज्यात जशा श्वान शर्यती होतात किंवा तिकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे
तिकडे बऱ्यापैकी 90% ट्रॅक आहेत ते सगळे एकसारखे असतात आणि त्यांच्यात अंतर पण भरपूर असते. आणि आपल्याकडे जर आपण बघायला गेलो तर आपल्याकडे 90% ट्रॅक एकसारखे नसतात. म्हणजे काही ठिकाणी लाल माती आहे, काही ठिकाणी काळी माती आहे, काही ठिकाणी चढाचं आहे, काही ठिकाणी उतार आहे, काही ठिकाणी मैदान वर खाली असते. त्या प्रत्येक गोष्टीत जर अनुभव आपण अभ्यासानं बघायला गेलो तर आपल्याकडे मीडियम साईजचे श्वान आहेत ते चांगला सक्सेस मिळवू शकतात. तर हे झालं तुमचं तर विराबद्दलचं, किंवा तुम्ही विराच्या अनुभवाप्रमाणे समोरच्या व्यक्तीला सल्ला देताय. तर तुमचा वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन करणारे पण कोणतरी असतील आणि तुमचं भविष्यातील प्लॅनिंग काय असेल. तर आपण आता बघतोय सध्या तुम्ही विरा मेट केले, एक चांगला पंजाब राज्यामध्ये जाऊन चांगला इम्पोर्टचा नर तुम्ही मेट केला आहे. तर ह्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दल आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे. तर नर कोणता मेट केला आहे आणि तोच नर का मेट केला आणि ह्याच्या मागे तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं होतं आणि काय बघून तुम्ही नर मेट केला? नर मेट केला आणि गॉड ग्रेस आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला चालला आहे आता सध्या. आणि मार्गदर्शन तसं म्हणायला गेलं तर डॉक्टर राज माने यांचे आम्ही मार्गदर्शन म्हणजे जे सल्ला देतील ते आम्ही ऐकतो त्यांचं. नर कोण सुचवला होता तुम्हाला? नर आमचे मित्र गोरख जाधव बोरपाडळेकर हे असतील, मयूर भाडळे असतील पुण्याचे. त्या नराची अशी काय खासियत बघितली की ते आपल्या फिमेल कॉम्बिनेशनला मॅच होऊ शकते? तो नर आयरिस आहे आणि ब्रेटलीचा नातू आहे तो. आणि ब्लड लाईन चांगली आहे त्याची, त्यामुळे तो नर आम्ही सिलेक्ट केला. आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या क्रेज चालू आहे की भरमसाठ पैसे आपण देतोय आणि मीटिंग करतोय, पण अपेक्षित आउटपुट मिळत नाही. कारण कसं आहे, कुठल्याच नराचे असं नाही की पिल्लं पडत नाहीत, प्रत्येकाची पिल्लं पडतात, पण त्यावर मेहनत पण तितकीच महत्त्वाची. तर तुम्हाला असं भविष्यात तिचं काय पिल्लू ठेवण्याचं प्लॅनिंग तुमचं भविष्यात काय आहे का? पिल्लू ठेवणार आम्ही ह्याचं एक. म्हणजे ह्या फिमेलसोबत एक पिल्लू ठेवून हो. असं काय कोणाच्या बोलण्यात तुम्हाला असं आढळलं की फिमेल मेट केल्यानंतर त्याचं स्पीड कमी येते किंवा स्पीड वाढते, तुम्ही फिमेल मेट करू नका, किंवा मेट केल्यानंतर काय करावं लागेल? असं काय नाही, स्पीड आहे तसं पण राहू शकते, ते काय वाद नाही. तर नितीन दादा, आता आपण सध्या बघतोय नीलकंठची रेस झाली, नीलकंठची रेस नंतर सुद्धा फिमेलनं चांगला परफॉर्मन्स दिला. तर त्यानंतर कोणती मैदानं खेळली आणि कसा परफॉर्मन्स होता फिमेलचा? त्यानंतर आम्ही वायफाय डरबी खेळलो. तिथं दुसऱ्या फेऱ्याला आम्ही बाहेर निघालो. थोडी वीक होती ती, आतड्यावर सूज आल्यामुळं तिनं तिथं मार खाल्ला दुसऱ्या फेऱ्यात. तिथं काही जणांनी चर्चा केली की नीलकंठी झाल्यावर ज्यांनी नंबर केले ते पुन्हा पळत नाही, ते आम्हाला करून दाखवायचं होतं. म्हणून आम्ही नंतर पुन्हा नव्याने तयारी केली आणि माळशिरस डरबी आम्ही जिंकून दाखवली. नीलकंठी नंतर काहींचं असं म्हणणं होतं की नाही नंबर होत पुन्हा नीलकंठी विन केल्यानंतर, कारण फेरी शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ओके. आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय, आता प्रत्येकाला आपला श्वान प्रियच असतोय, पण या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या स्वतःच्या श्वाना व्यतिरिक्त असं कोणत्या श्वानाने तुमच्यावर आजपर्यंत प्रभाव पाडलाय की तो श्वान मला आवडत होता आणि का? लाडू. त्याला असं म्हणजे अपराजित होता. काय आवडायचा त्याचं? काय म्हणजे त्या पळामध्ये तुम्हाला काय आवडायचं? त्याचं फिनिश, स्टार्ट किंवा काय पळायची लगबग, काय काय विषय होता? फिनिश चांगला होता त्याचा. फिनिश चांगला, ज्याप्रमाणे त्याचा बाप पळायचा VIP, जो काढणीचा पण चांगला सुटायचा आणि फिनिशला पण चांगला पळायचा. आता या फील्डमध्ये तुम्ही जसं अनिकेत दादांनी सांगितलं की आपल्याला मित्रमंडळी भरपूर मिळाली, मार्गदर्शक असतील किंवा मित्रमंडळी असतील, या फील्डमुळे आपल्याला भरपूर लोक मिळाले. तर असा तुमचा एखादा आवडता मार्गदर्शक किंवा आवडता सल्लागार किंवा या फील्डमध्ये एखादा तुमचा आवडता माणूस कोण राहिला? तुमचा अनिकेत दादा असं कोण आवडता मार्गदर्शक? आवडता मार्गदर्शक मित्र की या फील्डमध्ये मिळावा, त्याच्यामुळे मला या फील्डमध्ये सक्सेस मिळतोय किंवा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतोय आणि का? मार्गदर्शन सुरुवातीला कृष्णा कापसे यांनीच केलं, नंतर जास्त काय कॉन्टॅक्ट नाही, पण नंतर मग आम्हाला मार्गदर्शन म्हणून गोरख पैलवान बोरपाडळेकर यांच्याशी चांगले संबंध आहेत आमचे मित्राचे. एकंदरीत तुमचा आणि आमचा अंतर जर बघितला तर गोरख पैलवान म्हणजे आमच्या भागात हे फक्त आपल्या नादामुळे तुमची ओळख झाली. कारण इतकं लांबचं अंतर, त्यात तुम्ही आर्मीत असताय, तुम्हाला तेवढा वेळ पण नसतो की बाबा इथे राहून बाकीच्यांबरोबर तुमचं मार्गदर्शन घेणं किंवा सल्ला मसलत करणं किंवा मैत्री करणं, या गोष्टी तुम्हाला तेवढ्या सक्सेस झाल्या नसते. आपण या फील्डमध्ये या फील्डमध्ये सर्वजण आपण एकत्र आलो. तर आपल्या चॅनलला चालू करून जवळपास 2-2.5 वर्ष झालेत. तर ह्याच्या आधीच तुम्ही व्हिडिओ बघितलेत की नाही बघितले मला पण नाही माहिती आहे, पण या चॅनलचा काही फायदा होऊ शकतोय का या क्षेत्रात? तसं बघायला गेलं तर तुमच्या चॅनलमुळे बरंच शिकू शकतोय श्वान क्षेत्रासाठी माणूस.
असं अनुभव आहे. हम्म. आम्ही पण तुमचे व्हिडिओ खूप बघितलेत हम्म. आणि पिल्लापासनं जे श्वान रेसवर जातात तिथपर्यंत सगळा अनुभव तुमच्या चॅनलवर हे होतं बघितल्यामुळं समज. 2024ची जी रेस झाली महाडर्बीची झाली, ह्या रेसला संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्राची नजर लागून होती. पूर्ण पंजाब असू दे किंवा आपण भारत म्हणूया, या पूर्ण भारताची नजर या नीलकंठीच्या महाडर्बीवर होती की जे या क्षेत्रात काम करणार आहेत, कार्यरत असणारे जे मित्रमंडळी आहेत आपली, त्यांची सर्वांची नजर या रेसवर होती. जानेवारीमध्ये रेस झाली, आज नोव्हेंबर महिना उजाडला आहे. ही 6 महिने जवळपास मधले 6-7 महिने गेले, 8 महिने गेले. आपल्याला मुलाखत घ्यायची होती, मध्ये पावसामुळे मला तुमच्याकडे इथे यायला मिळालं नाही, थोडा वेळ लागला. पण ज्या तुमच्या दारात थार उभी राहिले त्यावेळेला मी इथं आलो आहे आणि आपण एक चांगली मुलाखत आज झाली. तुम्ही स्वतःसुद्धा वेळ दिला, तुम्ही सध्या सुट्टीवर आला होता त्याचबरोबर नितीनदांसुद्धा वेळ दिला आणि तुमचे जे मित्रमंडळी आहेत ते सुद्धा आज आपल्या या व्हिडिओसाठी इथे उपस्थित राहिले. या सर्व गोष्टींसाठी मी तुमचे आभार मानतो आपल्या चॅनल थ्रू. आणि आपले जे सर्व मित्र आहेत त्यांना एक अतिशय चांगली माहिती तुमच्याकडून मिळाली की तुमचा स्वतःचा अनुभव नसताना सुद्धा जास्त या फील्डमधला सक्सेस कसा माणूस मिळवू शकतो. फक्त संयम पाहिजे आणि एक चांगल्या मार्गाने तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. तुम्ही स्वतः देशसेवासुद्धा करताय, त्याचबरोबर आपला नादसुद्धा जोपासताय. तुम्हाला तुमच्या भाऊ जे आहेत नितीन दादा त्यांची पण साथ आहे, त्याचबरोबर तुमच्या मित्रांची साथ आहे. आणि या सर्वांच्या साथीमुळे आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज तुम्हाला सक्सेस मिळाला आहे. संपूर्ण भारत तुम्हाला या फिमेलमुळे ओळखतोय. आज तुम्ही आम्हाला इथे याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या आपल्या चॅनलतर्फे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.